चिकन नाहीये, मटण आहे, मटण. एलोवेरा छान छान, पुदिना वगैरे मस्त घरचा आहे. चहापाती पण मस्त घरचा आहे. चला मटण बघायला जाऊया. खूप सारी प्रिपरेशन आणि सगळं करून ठेवलं जेव्हा तू झोपला होता. ठीक आहे, स्वतः तू उठलायस आणि बघा आता मस्त छान त्याला उकळी आलेली आहे. वाव, सुंदर. वास येतोय श्लोक? मस्त येतो ना? टीव्ही मध्ये वास नाही येत. सो नाव स्टार्ट विथ द रेसिपी. मटण घेताना छान असं गुलाबी बघून घ्यायचं आणि त्यातून सुद्धा अशी हड्डी असली ना की त्या मटणाला टेस्ट खूप छान येते. असं छान हड्डीवालं घ्यायचं मस्त. आता ह्याला मॅरिनेट करताना 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट लावायची. याला थोडीशी हळद, थोडासा हिंग, 1 पळी तेल, 1 चमचा आपला मिक्स मसाला, थोडंसं मीठ. हे छानपैकी त्याला सगळं लावून ठेवायचं. लावून चांगलं छानपैकी 1 ते 2 तास ठेवलं की ते खूप सुंदर होतं. असं छानपैकी मॅरिनेट केलेलं हे असं दिसेल. हा आता बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी तेल आणि हे खडे गरम मसाले. आता तेल पातेलं तापलं की 1 वाटी तेल, तेल छान तापलं की त्यात हे सगळे गरम मसाले आपण टाकायचे. आता तेलातही पुन्हा 1/2 चमचा हिंग घालून घ्यायचा. हिंग घातल्यानंतर हा चिरलेला कांदा सगळा तेलात सोडायचा. कांदा कोमटताना चवीप्रमाणे त्यात मीठ घालून कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आता आपण तेलामध्ये तो परतून घ्यायचा. कांदा छान गुलाबी रंगात परतून झाला, त्याला चांगलं तेल सुटलं की त्यात पुन्हा 1 चमचा आलं लसणाची पेस्ट ऍड करायची, 1 चमचा हळद आणि आपला मगाशी जो मसाला आपण लावला तो मिक्स मसाला 4 मोठे चमचे. आता कांद्यावरती छानपैकी मस्त 10 मिनिटासाठी परतून घ्यायचं. झाकण ठेवायचं नाही. कांद्यामध्ये आता आपला मसाला सुंदरपैकी परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं हे मटण टाकायचं. आणि कांद्यामध्ये ते छान परतून घ्यायचं. झाकण ठेवून आता आतमध्ये आधी पाणी घालायचं नाही. वरती झाकण घेऊन झाकणावर पाणी ठेवून मीडियम लो टू मीडियम गॅसवर त्याला आधी एक छान पड काढून घ्यायचा. निघतंय. चिकन निघत नाहीये रे. मटण बघा मस्त.
बघ रे, तिखट आहे का खूप? नाही ना. वाव, काय दिसतंय रे. मटण वेगळं असतं ना. कसं झालंय बघ. फ्लेवर बिवर आलेत सगळे. आता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा आणि खूप सारे मस्त मस्त कमेंट पाठवा. बाय बाय.